हाय गाईज, गुड मॉर्निंग. पहिली बात तर मी हे बोलणार तुम्हाला, माझ्या व्हिडिओला तुम्ही चांगलाच प्रतिसाद देताय, सपोर्ट करताय. थँक्यू सो मच तुमच्यासाठी, एवढा सपोर्ट करायसाठी थँक्यू सो मच. गाईज, मी साईडला जो मी फोटो लावला आहे, ही ती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीमुळे माझी लाईफ पूर्ण चेंज झाली म्हणजे असं नाही की चांगली झाली, चेंज झाली. म्हणजे माझं लग्न झालेला हिचा स्वतःचा भावासोबत, आणि ही व्यक्तीने स्वतःचा तर घर सांभाळता आला नाही तिला, ठीक आहे. स्वतःचा तर नवऱ्याला तिने मारून टाकला. कोण बोलेल ही व्यक्ती विधवा लेडीज आहे? कोण बोलणार? काय नाही बोलणार. कारण मी अशी राहिली ना तर लोक मला नावं ठेवतील, तर मला फरक पडत नाही. माझा नवरा काही मेलेला नव्हता, मी त्याला स्वतःहून सोडली. मी स्वतः सोडले, त्याने मला नाही सोडले, मी त्याला सोडली. कारण एक सायको पागल नीच माणसाबरोबर मी नाही राहू शकत, म्हणजे मी त्याला सोडले. तर लोकांना वाटतं ना की नवऱ्याने मला सोडली, नाही, मी त्याला स्वतःला सोडले. 10 वर्षानंतर मी त्याला सोडले. म्हणजे समजून जावा, त्या व्यक्तीला मी समजायला किती टाईम लावला की आत्ता सुधरेल, हे करेल ते करेल, पण नाही. नीच व्यक्ती नीचच राहतो, तशी ही नीच बाई नीचच राहणार. स्वतःचा नवऱ्याला टपकावून टाकली तिने, ठीक आहे. आणि आता दुसऱ्यासोबत फिरते, यूपीवाल्यासोबत. जेव्हा की स्वतः गुजराती आहे पण यूपीवाल्यासोबत फिरते. नाही, तिचा फॅशन बघा, फॅशन काय कमी झाला नाही. तिला असं वाटतं मला काय माहिती नाही पडत. अरे सर्व माहिती पडतो. बैलावानी तुम्ही लोक बैल आहे, ठीक आहे. मला बैल बोलायचे ना, अनपड आहे, असं आहे तसं आहे. मी अनपड नाही, मी तुम्हाला अनपड बनवून सोडीन, मी ती आहे, समजला. तर तुम्हाला प्रेम हजम तर झाला नाही, तर मग आता असं हजम करा. सोशल मीडियाद्वारे तुम्हाला मी सांगते, तुझा भाव आहे ना, असली आय डीनी नाही बघत मला, फेक आय डीने बघतो. त्याच्यामध्ये एवढी पण ताकद नाही की मला ओरिजिनल आय डीने बघेल. तर बघा, मला फरक नाही पडत. तुमच्यासाठीच आय डी आहे ना मी पब्लिक ठेवलं आहे, प्रायव्हेट नाही ठेवलं आहे. तर बघा, असेच बघत राहा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ओके गाईज, बाय. व्हिडिओ आवडला असेल ना तर शेअर करा जास्तीत जास्त. आणि ही बघा, ही ती महान